ठरलं तर मग या मालिकेच्या पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रियाच्या येण्याने घरात वादळ उठलेलं आहे. रविराज संतापून प्रतिमाला ओरडतो, प्रतिमा, तू हिला जायला सांगणार आहेस की नाहीस? प्रतिमा डोळे पुसत म्हणते, अहो, मी तिला जायला सांगितलं, पण जर उद्या तिने स्वतःवर काहीतरी ओढवलं तर काय करायचं? काही झालं तरी ती आपली मुलगीच आहे हो. ते ऐकताच रविराज तिरस्काराने म्हणतो, किती वेळा सांगितले प्रतिमा तुला, ही माझी मुलगी नाहीये. तेव्हाच सायली आणि अर्जुन प्रतिमाच्या घरी पोहोचतात. प्रतिमा रडताना दिसते. सायली काळजीपूर्वक विचारते, प्रतिमा आत्या, काय झालं? तुमचा चेहरा एवढा पडलेला का दिसतोय? सुमन उत्तर देते, तन्वी आली आहे. आधी वहिनी तिला घरात घ्यायलाही तयार नव्हत्या, पण तिने आमच्या दारासमोर जीव द्यायचा प्रयत्न केला. नाईलाजाने वहिनींना तन्वी आणि अश्विनला आत घ्यावं लागलं. दरम्यान अर्जुन रविराजला गाठोड्याबद्दल सांगतो. दोघंही प्रियाच्या रूममध्ये शोधाशोध करतात, पण त्यांना गाठोडं कुठेच सापडत नाही. अर्जुन म्हणतो, मला खात्री आहे की सायलीचं ते गाठोडं तन्वीने चोरलंय, पण तिने कुठे ठेवलंय ते मला अजून सापडलं नाही. यावर रविराज विचारमग्न होऊन म्हणतो, हे बघ अर्जुन, कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याला जपायची असलेली वस्तू स्वतःच्या घरात कधीच लपवत नाही. आणि याच ठिकाणी हा प्रोमो संपतो. भेटूया मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.